आज मी बनवलेला आहे अगदी बेकरीसारखा सुपर सॉफ्ट चॉकलेट केक। तुम्हाला सुद्धा अगदी परफेक्ट बेक झालेला जाळीदार सुपर सॉफ्ट चॉकलेट केक घरच्या घरी बनवायचा आहे का? चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीकडेच वळूया। आजचा हा केक मी कुकरमध्ये बनवणार आहे। सगळ्यात पहिला आपल्याला कुकर प्रीहीट करण्यासाठी ठेवायचा आहे। केक बेक करण्यासाठी इथे मी 5 लिटरचा कुकर घेतलेला आहे आणि कुकरच्या तळाला थोडे मीठ घालून घेतलेले आहे। यानंतर आपल्याला ज्या भांड्यामध्ये केक बेक करायचा आहे ते भांडं तयार करून घ्यायचं आहे। इथे मी हार्ट शेपचं भांडं घेतलेलं आहे। भांड्याच्या या तळाला आतमधून मी बटर पेपर लावलेला आहे। तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर डायरेक्ट ऑइल ग्रीस करून घ्यायचं आहे आणि थोडं मैदा वरून भुरभरून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राचा मैदा आपल्याला काढून घ्यायचा आहे। इथे मी बटर पेपर लावून त्या बटर पेपरला ऑइल लावून घेतलं होतं। असं केल्यामुळे केक बेक झाल्यानंतर भांड्याला खाली चिटकून राहत नाही। आता ही झाली आपली पूर्वतयारी। यानंतर आपल्याला प्रीमिक्स तयार करायचा आहे। केकसाठी आपल्याला 1.5 कप मैदा लागणार आहे। केक बनवण्यासाठी प्रत्येक साहित्याचं अगदी परफेक्ट प्रमाण असेल तर आपला केक अगदी परफेक्ट तयार होतो। इथे मी 1.5 कप मैदा घेतलेला आहे आणि पाव कप आपल्याला कोको पावडर घ्यायचं आहे। ही कोको पावडर तुम्ही कोणत्याही कंपनीची घेऊ शकता। आता हे सर्व पावडर जिन्नस आपण चाळून घेणार आहोत म्हणजे आपलं प्रीमिक्स अगदी परफेक्ट तयार होईल। तयार झालेल्या प्रीमिक्समध्ये अजिबात गुठळ्या राहणार नाहीत म्हणून आपल्याला हे पावडर जिन्नस चाळून घ्यायचे आहेत। यानंतर आपल्याला पाऊण कप पिठी साखर लागणार आहे। इथे बघा ही नेहमीची साखर आहे, पाऊण कप घेतलेली आहे। आपल्याला मिक्सरमधून तळून घ्यायची आहे। आपली ही पिठी साखर तयार झालेली आहे, ती देखील आपल्याला मैद्यासोबत चाळून घ्यायची आहे। आजचा आपला केक हा चॉकलेट केक आहे। यासाठी इथे मी कोको पावडर घेतलेली आहे। कोको पावडर तुम्ही कोणत्याही कंपनीची घेऊ शकता। पाव कप ही कोको पावडर आहे, ती देखील आपल्याला चाळून घ्यायची आहे। सोबतच आपल्याला इथे बेकिंग पावडर घ्यायची आहे। 1 टीस्पून बेकिंग पावडर घेतलेली आहे, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घेतलेला आहे। आता हे सर्व पावडर जिन्नस आहे ते मी एकत्र चाळून घेणार आहे। केक बनवताना ही स्टेप खूप महत्त्वाची आहे, अजिबात टाळायचं नाही। इथे बघा हा जाडसर चोथा राहिलेला आहे, तो आपल्याला अजिबात घ्यायचा नाही। यासाठीच आपल्याला प्रीमिक्स चाळून घ्यायचा आहे। इथे आपला हा केकचा प्रीमिक्स रेडी झालेला आहे। आता पुढची तिसरी स्टेप आहे, आपल्याला वेट इन्ग्रेडियंट्स घ्यायचे आहेत। यामध्ये पाऊण कप दूध घेतलेलं आहे, सोबतच आपल्याला पाव कप बटर घ्यायचं आहे। तुम्ही बटरऐवजी तूप किंवा तेलाचा देखील वापर करू शकता। तुम्ही जर बटर किंवा तूप घेत असाल तर ते आपल्याला पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचं आहे, रूम टेम्परेचरवर आणायचं आहे आणि नंतरच आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे। आज मी बटर घेतलेलं आहे। बटरमुळे ना केकची चव खूप अप्रतिम लागते आणि हे सॉल्टेड बटर आहे। आता या वेट इन्ग्रेडियंट्समध्ये आपण तयार केलेलं केकचं प्रीमिक्स आहे ते मी घातलेलं आहे। आता हे प्रीमिक्स व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आपण घेतलेले सुखे जिन्नस म्हणजे जे प्रीमिक्स आहे ते चाळून घेतलं होतं, त्यामुळे बघा यामध्ये अजिबात लम्स नाहीत। व्यवस्थित आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। गरज लागली तरच यामध्ये 1-2 चमचे दुधाचे घालायचे आहेत। इथे आपलं हे मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे। आता या मिश्रणामध्ये आपल्याला व्हॅनिला एसेन्स घालायचा आहे, अर्धा टीस्पून व्हॅनिला एसेन्स घातलेला आहे आणि पुन्हा हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। केक आणखी छान व्हावा यासाठी यामध्ये माझ्याकडे हे चेरी आहेत, त्या चेरी मी कापून घेतलेल्या आहेत त्या देखील घालत आहे। काही ड्रायफ्रूट्स देखील बारीक कापून घेतलेले आहेत ते घालत आहे। इथे काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप घालत आहे। हे अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला यामध्ये काही घालायचं नसेल तर नाही घातलं तरीही चालेल। केकचं मिश्रण तयार करत असतानाच मी एका बाजूला गॅसची फ्लेम कमी ठेवून कुकर प्रीहीट करण्यासाठी ठेवलं होतं। 10 मिनिटं आपण कुकर प्रीहीट करून घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम बंद केली आहे। आता हे तयार झालेलं मिश्रण आहे ना आपल्याला या टीनमध्ये ओतायचं आहे। तयार केलेलं मिश्रण आपण या टीनमध्ये ओतून घेतलेलं आहे।
आता हे मिश्रण आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे. थोडं असं टॅप करून घ्यायचं आहे. म्हणजे हवा पकडून हे जे बबल्स तयार झालेले असतात वर ना, ते बबल्स निघून जातात आणि मिश्रण देखील अगदी एकसारखं होतं. इथे बघा आपलं हे कुकर प्रीहीट करून घेतलेलं आहे. प्रीहीट करताना ना कुकरचं जे झाकण आहे त्याच्यावरची शिट्टी आपल्याला काढायची आहे. आता अगदी काळजीपूर्वक आपल्याला हा टीन आहे कुकरमध्ये ठेवायचा आहे आणि पुन्हा एकदा झाकण लावायचे आहे. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि आता हे केक आपल्याला 40 ते 45 मिनिटासाठी बेक करायचं आहे. कुकरला बघा आपण शिट्टी लावलेली नाही आहे. आता 45 मिनिटं झालेली आहेत. 45 मिनिटानंतरच आपल्याला कुकरचं झाकण काढायचं आहे. त्याच्या आधीमध्ये आपल्याला हे झाकण अजिबात उघडायचं नाही. केक हा आतून व्यवस्थित शिजला आहे की नाही ते एकदा चेक करून घ्यायचं आहे. बघा अशी टूथपिक आहे ते मी घातली आहे. तुम्ही याच्याऐवजी सुरीने देखील केक शिजला आहे की नाही चेक करू शकता. केक अगदी परफेक्ट शिजलेला आहे. आता टीन आपल्याला बाहेर काढायचं आहे. एखाद्या वेळा जर तुमचा केक शिजला नसेल तर आणखी 5 मिनटं कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि केक शिजवायचा आहे. इथे हा केक मी डिमोल्ड करत आहे. केक थंड झाल्यानंतरच आपल्याला टीनमधून बाहेर काढायचा आहे. इथे थोडा केक गरम आहे, पण केक हा ना आपला परफेक्ट शिजला आहे. छान असा सॉफ्ट झालेला आहे. केक माझा हा पूर्णपणे थंड झालेला आहे. आता हा केक आहे ना मी हा बोर्डवर ठेवलेला आहे. आपण जे वेळा दुकानामध्ये केक घेतो ना तेव्हा असे बोर्ड असतात, तर त्याच बोर्डवर मी हा केक ठेवलेला आहे. केक ना मी सुरीने 2 भागामध्ये कट करून घेतला आहे. मस्त असा हा केक आपला तयार झालेला बघा. मस्त अशी याला जाळी आलेली आहे. आता यावर ना साखरेचं पाणी घालणार आहे. पाव कप गरम पाणी घेतलं होतं. त्यामध्ये ना मी 2 चमचे साखर घातली होती. साखर पूर्णपणे वितळून घेतलं आहे आणि तेच पाणी आपल्याला या केकवर घालायचं आहे. म्हणजे आपला हा केक आहे ना छान सॉफ्ट तयार होतो. तुम्ही हा केक चहासोबत असंच देखील कट करून खाऊ शकता. इथे मी हा केक थोडं सजवणार आहे. इथे हा चॉकलेट सॉस लावत आहे. जिथे केकचं सामान मिळतं त्याच दुकानांमध्ये चॉकलेट सॉस देखील मिळतात. तर मी हा चॉकलेट सॉस घरीच बनवलेला आहे. तर तो चॉकलेट सॉस मी लावत आहे. एका भागाला ना मी पूर्ण चॉकलेट सॉस लावून घेतलेला आहे. आता जो वरचा भाग होता ना तो थोडा बघा असा कट करून घेतलेला आहे आणि त्या भागावर देखील चॉकलेट सॉस लावून घेतलेला आहे. मी या पूर्ण केकला हा सॉस ना छान पसरवून घेणार आहे. केकच्या ह्या बाजूच्या कडा आहेत त्यांना देखील हा सॉस मी व्यवस्थित लावून घेणार आहे. केकच्या ह्या बाजूच्या कडा आहेत ना त्याला देखील हा सॉस मी व्यवस्थित पसरून घेत आहे. यासाठी इथे ना मी बटर नाईफचा वापर करत आहे. तुम्ही इथे चमच्याचा देखील वापर करू शकता, पण बटर नाईफमुळे ना हा सॉस व्यवस्थित असा स्प्रेड होत आहे. इथे हा सॉस ना मी केकवर छान असं स्प्रेड करून घेतला आहे. आता टिश्यू पेपर घेतलेला आहे आणि टिश्यू पेपरने ना अलगद असं हे बाहेर बोर्डवर जे सॉस पसरलं आहे ना ते क्लीन करून घेत आहे. बघा अगदी आपण बेकरीमधून केक आणतो ना तसाच आपला हा केक दिसत आहे. आता हा केक ना मी 10 ते 15 मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे आपली हे जे सॉसची जी फर्स्ट लेयर आहे ना ती छान केकवर बसेल. आता 15 मिनटानंतर पुन्हा एकदा केक फ्रीजमधून बाहेर काढला आहे आणि थोडा केक रूम टेम्परेचरवर आला की त्यानंतर मी पुन्हा एकदा हा चॉकलेट सॉस लावत आहे. म्हणजे सेकंड लेयर देत आहे. बघा पुन्हा एकदा मी थोडा सॉस घेऊन ना नाईफने हा सॉस ना व्यवस्थित पसरवत आहे. सर्व बाजूने आपण सेकंड लेयर दिल्यानंतर ना या चॉकलेटवर अशा प्रकारे बघा नाईफने झिगझॅग करत आहे. म्हणजे आपली एक डिझाईन तयार होईल. बघा अगदी अलगद हाताने हे असं झिगझॅग करायचं आहे. ही झिगझॅग डिझाईन करताना ना अजिबात ही सुरी आहे ना ती केकवर दाबून घ्यायची नाही. हलक्या हाताने आपल्याला हे झिगझॅग डिझाईन करून घ्यायची आहे. आणि जे काही एक्स्ट्राचं सॉस आलेलं आहे ना तो मी काढत आहे. आपला हा केक ना इथे तयार झालेला आहे. आता आपला हा व्हॅलेंटाईन डे स्पेशल केक आहे. यासाठी हा केक ना आणखी स्पेशल होण्यासाठी थोडं डेकोरेशन आणखी करत आहे यावर. थोडे माझ्याकडे हे ड्रायफ्रूटचे काप शिल्लक होते ते ना मी असे कॉर्नर्सने घालत आहे. म्हणजे एक परफेक्ट अशी ही डिझाईन तयार होईल. आत्ताच तुम्ही बघू शकता आपला केक खूप सुंदर दिसत आहे. पण मी प्रॉपर हार्ट शेपमध्येच ना हे ड्रायफ्रूट्स असे कॉर्नर्सने थोडे थोडे करून या केकवर सोडणार आहे. थोडे पिस्त्याचे काप देखील यावर घालत आहे. बघा मस्त असे आपली ही डिझाईन तयार झालेली आहे. जसे वरचे कॉर्नर्स मी केले आहे ना तसं तळाला देखील थोडे ड्रायफ्रूट्स मी टाकत आहे. म्हणजे जो सॉस बाहेर आलेला आहे बोर्डवर ना तो दिसणार नाही आणि आपला केक देखील एकदम छान दिसेल.
हे बघा, इथे आपली ही फायनल डिझाईन तयार झालेली आहे. अगदी परफेक्ट बेकरी स्टाईल आपला हा केक घरच्या घरी आपण बनवलेला आहे ना, अगदी बेकरी स्टाईल असा हा केक. आता हा केक कट करून देखील तुम्हाला दाखवते, म्हणजे तुम्हाला आतून हा केक किती जाळीदार आहे ते देखील समजेल. केकच्या आतमध्ये आपण जे ड्रायफ्रूट, चेरी घातलेले आहेत त्या देखील दिसत आहे आणि सर्व बाजूने एकसारखी अशी ह्याला जाळी आलेली आहे आणि खूप स्पॉन्जी आपला हा केक तयार झालेला आहे. हा केक इतका स्पॉन्जी आणि जाळीदार झालेला आहे, अजिबात वाटत नाही हा केक आपण घरीच बनवलेला आहे. आता हा केक मी चमच्याने तोडत आहे, तेव्हाच तुम्हाला कळेल हा केक किती सुपर सॉफ्ट झालेला आहे. खूप छान केक वाटत आहे. तुम्हालासुद्धा परफेक्ट केक बेक करायला शिकायचा असेल आणि घरच्या घरी सुपर सॉफ्ट आणि स्पॉन्जी बेकरी स्टाईल केक घरीच बनवायचा असेल, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. यंदाचा व्हॅलेंटाईन डे स्पेशल करण्यासाठी या व्हॅलेंटाईन डेला तुमच्या व्हॅलेंटाईनसाठी मी दाखवलेल्या रेसिपीप्रमाणे बेकरी स्टाईल सुपर सॉफ्ट स्पॉन्जी चॉकलेट केक घरच्या घरी नक्की घरी बनवून बघा. आणि आजची ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.